उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर आहे। न्यायालयाच्या नव्या इमारतीचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आगामी निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी करत असल्याचंही पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांच्याकडून। रवींद्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर आहे, काय अधिक तपशील? अंकिता, जर आपण बघितलं तर आजचा जो दौरा आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत। देवेंद्र फडणवीस सुद्धा या रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत आणि न्यायाधीश सर्वोच्च उच्च न्यायालयाचे जे वकील आहेत, सरन्यायाधीश आहेत भूषण गवई, हे सुद्धा रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यामध्ये जे न्यायालयाची नूतन इमारतीचं उद्घाटन आहे, हा उद्घाटन सोहळ्यासाठी हे तिघही या मंडणगडमध्ये आहेत। भूषण गवई यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद रवींद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।